जय भीम. कल्टिवेशन ऑफ माइंड मध्ये आपलं स्वागत आहे. बुद्ध अँड हिज धम्म या ग्रंथापासून आपण सुरुवात करत आहोत की बाबासाहेबांनी बुद्धाकडेच का वळाले. कारण लिहून ठेवलेत बाबासाहेबांनी. बुद्ध अँड हिज धम्मामध्ये बाबासाहेबांनी प्रस्तावना लिहिताना लिहिलंय की मी बुद्ध किंवा बुद्ध धम्माकडेच का माझा कल आहे, त्याचं कारण लिहिलंय. तर सुरुवातीच्या काळात बाबासाहेबांनी धम्म तर 1956 म्हणजे 14 ऑक्टोबर 1956 रोजी बुद्ध धम्माकडे वाटचाल सुरू केली किंवा त्या दिवशी अधिकृतरित्या दीक्षा घेऊन बुद्धिझममध्ये कन्व्हर्जन केलं बाबासाहेबांनी. त्याआधीच येवला येथे बाबासाहेबांनी हिंदू म्हणून जन्म झाला पण हिंदू म्हणून मरणार नाही ही घोषणा देखील केली होती. तर प्रस्तावनेत मी पुस्तकात ज्या गोष्टी आहेत ना त्याच तुम्हाला सांगणार आहे. मला वाटतं त्याच बेटर राहील. माझं स्वतःचं ज्ञान पाजळण्यात काही अर्थ नाही. तर बाबासाहेबांनी प्रस्तावनेत लिहिलंय की वडील बाबासाहेबांचे कबीरपंथी होते, आजोबा रामानंदी विचारसरणीचे होते. कबीरपंथी असल्यामुळं म्हणजे वडील जे कबीरपंथी होते ते मूर्तीपूजा करत नसत, पण तरी बाबासाहेबांच्या घरामध्ये गणपती हा बसवला जायचा. बाबासाहेब वडिलांना प्रश्न करायचे, म्हणजे धर्माच्या रिलेटेड असू द्या किंवा कुठल्याही प्रकारचे प्रश्न बाबासाहेब नेहमी करत असत. त्यांना घरामध्ये हे जे रामायण किंवा महाभारताच्या गोष्टी चालत होत्या बाबासाहेबांना त्या आवडत नव्हत्या, असं प्रस्तावनेत लिहिलंय बाबासाहेबांनी. बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेलं पुस्तक आहे बुद्ध अँड हिज धम्म, त्याचे मराठी अनुवाद आहेत. त्या गोष्टी मी आपल्यासमोर मांडतो. तर बुद्धाकडं किंवा धम्माकडं कसे वळाले की ज्यावेळेस बाबासाहेबांनी 4थी जी परीक्षा उत्तीर्ण झाली त्यावेळेस खूप होतं. बाबासाहेबांनी ज्या टाइम फ्रेम मध्ये एज्युकेशन केलंय त्यावेळेस शिक्षणाचे अधिकार नसताना समजा 4थीचा विद्यार्थी 4थी पास झालेला विद्यार्थी आपल्या समाजात आहे म्हणून समाजाला वाटलं की या मुलाचा सत्कार करावा. म्हणजे बाकीच्या समाजांचं शिक्षण बघता हे शिक्षण तसं खूप नगण्य आहे, परंतु या जातीमध्ये म्हणजे महार जातीमध्ये जन्मलेल्या एका विद्यार्थ्यानं 4थी पर्यंतचं शिक्षण पूर्ण करावं ही बाब त्यावेळेस खूप मोठी होती आणि म्हणून बाबासाहेबांचा सत्कार व्हावा. परंतु सत्काराला विरोध केला त्यांच्या वडिलांनी म्हणजे रामजी बाबांनी. का केला की ह्याच वयामध्ये जर सत्कार समारंभामध्ये मुलगा पडला तर कदाचित डायव्हर्ट होऊ शकतो, म्हणजे चुकीचा इम्पॅक्ट होऊ शकतो. आणि ते विचारही बरोबर होते. पण समाज म्हणजे स्वस्थ बसणारा समाज नव्हता. समाजाला वाटत होतं सत्कार तर झालाच पाहिजे. मग त्यांनी रामजी बाबांचे मित्र होते दादा केळुसकर, त्यांना गाठलं, त्यांना सांगितलं, समजावलं. दादा केळुसकरांनी रामजी बाबांना समजावलं आणि बाबासाहेबांचा सत्कार करण्याचं ठरवलं. त्या सत्कार समारंभाचे अध्यक्षस्थान स्वतः दादा केळुसकर यांच्याकडे देण्यात आलं. त्या समारंभामध्ये बाबासाहेबांना बुद्धाचं एक पुस्तक दादा केळुसकरांनी गिफ्ट म्हणून दिलं आणि तिथून खरं तर बाबासाहेबांची बुद्ध धम्माकडं जी वाटचाल, असं बाबासाहेबांनी लिहिलंय की ती वाटचाल खरं तर तिथून सुरुवात झाली होती की धम्म हा चिकित्सक वृत्ती किंवा विचार करायला भाग पाडतो आणि मग बाबासाहेबांनी धम्म आणि धर्म याच्यातलं कंपॅरिझन तिथून चालू झालं होतं. याचे प्रश्न त्यांनी रामजी बाबांना पण विचारले. आपण